पाय जर का तू सोयाबीन पेरली आहे तर त्याच्यात तणकट होणारच होणार. आणि जर का तुले त्याच्यात तणकट थांबवायचं असेल तर सोयाबीन उगवल्यानंतर तुले मारा लागते तणनाशक. सोयाबीन फुलोरा याच्या अगोदरच तुम्हाला तणनाशक मारून द्या लागते. आणि त्या तणनाशकमुळं सोयाबीनवर बी शॉक बसते आणि त्याचमुळे आपल्याला उत्पन्नामध्ये पण घट दिसते आणि आपले सोयाबीनचे जे वाढ आहे ते पण थांबून जाते. त्यामुळे त्रासून काही कास्तकार फवारणी न मारता निंदण्याकडे जाते, डवरा मारते. त्याच्यामुळं आपला उत्पादनापेक्षा खर्चच जास्त होऊन जाते. तर त्याचकरिता आपल्याला एक प्री इमर्जन्स हर्बिसाइड आलेला आहे, म्हणजे उगवणीपूर्वच मारून द्यायचं आहे ते तणनाशक, जेणेकरून तण उगवणारच नाही. तर सोयाबीनसाठी उगवणीपूर्व तणनाशक आहे डायक्लोसुलम 84% WDG. फक्त हे सोयाबीन आणि भुईमुगावर चालते, म्हणजे लेबल क्लेम आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की हे मारायचं कसं ते तुम्हाला थोडंसं जाणून घ्यावं लागेल. तरी मारताना फक्त तुम्हाला तुमच्यावर पूर्ण कोरं करायचं आहे, म्हणजे जसं आपण पेरणी करतो त्याच्यानंतरच हे मारा लागते. पण सोयाबीन पण उगवलं नाही पाहिजे. तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या वावर कोरं असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतेच तण नसायला पाहिजे. जसं की आपण पेरणी अगोदर कल्टी वगैरे करून पूर्ण वावर सप्पा करून घेतो. त्यानंतर पाऊस येते, ढेकलं पूर्ण इरून जाते. त्यानंतर आपण पेरणी करतो. जसं सोयाबीन आपल्याकडे तिफननं किंवा बाकी ट्रॅक्टर वगैरेनं आपण पेरणी करतो. त्यानंतर जी पेरलेली जागा आहे ती झाकण्याकरिता आपण त्याच्यावर फसाट किंवा उमरे करतो. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला याची फवारणी करायची आहे. सोयाबीनचं बी पूर्णपणे झाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण आपलं जे वावर काळं कोरं असते त्याच्यावर आपल्याला स्प्रे करून द्यायचं आहे, जेणेकरून हे पूर्ण वावरावर असं लेअर तयार करून घेते, म्हणजे मातीवर लेअर तयार करून घेते, जेणेकरून जे तणकटाचे बिया आहे ते उगवणार नाही. फक्त याच्यानं काय होईल की सोयाबीनच्या जे बिया आहे त्याच उगवेल. आणि फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, सोयाबीन पेरल्या म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला फवारणी मारू शकता तुम्ही, किंवा त्यानंतर 3 दिवसापर्यंत तुम्ही फवारणी मारू शकता. म्हणजे सोयाबीन कुबराच्या अगोदर तुम्ही हे फवारणी मारू शकता. तसं तर यांनी 3 दिवस सांगितलेलं आहे, पण आपण काय करायचं, जर आज तुमचं पेरणं झालेलं आहे तर लगेच त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशीच तुम्हाला हे फवारणी मारून टाकायची आहे. तिसऱ्या दिवसाची वाट पाहायची नाही आहे, कारण की पाऊस आला तर आपलं वावरात चालणं नाही होत, तर त्यामुळे आपण फवारणी टळू शकते आपली. तर आता तुम्ही म्हणाल की पावसाळा असता आहे तर हे फवारणी मारल्यास जर पाऊस आला त्याचा प्रभाव कमी होतो का? असं काही नाही. हे मारत असताना जर थोडा पाऊस चालू आहे तर त्याच्यावर फरक पडत नाही. उलट हे पाऊस आल्यावर थोडंसं चांगलं काम करते. तर आता तुम्ही म्हणाल की हे पूर्ण जमिनीवर लेअर तयार करून घेते, तर सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर किंवा सोयाबीन उगवणारच नाही असं काही होणार का? तर नाही, हे सोयाबीनसाठीच बनलेलं आहे. लेबल क्लेम आहे याचा, आणि सोयाबीन पण याच्यामुळे चांगली उगवते. मी 2-3 वर्षापासून याला वापरून राहिलो आहे आणि याचा चांगला रिझल्ट भेटू राहिला आहे. डायक्लोसुलम 84% WDG. आणि त्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हे मारल्यानंतर तण उगवणारच नाही, तर तुम्हाला याच्यावर डवरा किंवा काही निंदन काही करायची गरज नाही आहे. तरी पण जर तुमच्या इच्छा असेल की तण नाही आहे तरी पण तुम्हाला डवरा चालवायचं असेल तर ते चालू नका, कारण की यांनी जे लेअर तयार केली आहे ते तुम्ही फाडू नाही शकत. म्हणजे हे पूर्ण वरच्या लेअरमध्ये असते आणि त्यामुळेच पूर्ण खालचं तण त्याला उगवूच नाही देत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, डवराचं वगैरे काहीच नाही आहे. हे जवळपास 30 दिवसापर्यंत मी अनुभवलं आहे, त्यानुसार 30 दिवसापर्यंत याच्यातनं काहीच तण नाही निघत आणि आपली पूर्ण सोयाबीन वरती येऊन जाते. त्यानंतर आपल्याला तणनाशक मारायची काही गरज नाही राहत, सोयाबीन फुलावर येऊन जाते. तसं तर कंपनी म्हणते का 45 दिवसापर्यंत तण नाही उगवत, तरी आपण 30 दिवस जरी पकडले आणि पूर्ण सोयाबीन चिपकून गेल्यानंतर दाट होऊन गेल्यानंतर कायले मग तणकट वरतं येते. आणि जर का तुम्ही सोयाबीनला डवरलं तर डवरल्यानंतर हे लेअर तुटून जाते. त्यानंतर मग हे औषधी काम नाही करत, त्यानंतर पुन्हा तण उगवायला सुरुवात होते. म्हणून एक वेळा मारून दिलं म्हणजे आपलं पेरणं झालं आहे, त्यानंतर आपण लगेच हे मारून जायचं. त्यानंतर आपल्याला डवऱ्याची गरज नाही, काहीच नाही, आणि डवरू पण नका. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, याचा डोज प्रॉपर मारायचा. म्हणजे एकरी जवळपास एक पुडी येते याची 12.4 ग्रामची, ते पूर्ण एका एकरात पडल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणा खाली वावर आहे तर लवकर पूर्ण स्प्रे मारून देतो, तसं नाही. त्याचा पूर्ण दाट फवारणा मारायचा आहे. 12.4 ग्रामची पुडी आहे, ते पूर्ण वावरात एका एकरात पडल्या पाहिजे. जास्त एरिया नका करू, नाही तर तुम्हाला रिझल्ट तेवढे भेटणार नाही. आता तुम्ही म्हणाल की हे डायक्लोसुलम 84% WDG कोणत्या कंपनीचं घ्यायला पाहिजे, तर तसं हे खूप साऱ्या कंपन्या बनवते. टाटाचं मार्क म्हणून येते याची पुडी, त्यानंतर धानुकाची येते दबोच म्हणून, असं खूप साऱ्या कंपन्याच्या येते. तर तुम्हाला जे वाटली ते पुडी घेऊन घ्या आणि तुमच्या शेतामध्ये फवारून टाका, जेणेकरून तण तुमचं उगवणारच नाही. म्हणजे
सोयाबीन पेरली का तुम्हाला टेन्शनच घ्यायची गरज नाही आहे आणि हे स्वस्त पण येते. जे आपलं सोयाबीनचं बाकी तणनाशक आहे ते खूप महाग येते आणि सोयाबीन मोठी झाल्यानंतर त्याच्यामध्ये इचुकाटा पण जास्त असतो. त्यामुळं कोणी मजूर किंवा घरचे लोक फवारणी मारताना त्याच्यामध्ये सापं वगैरे काही निघतात, तर त्याचाही काही टेन्शन नाही आहे. पहिलंच मारून द्या तुम्ही, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये तण निघणारच नाही आणि तुमचं शेत पूर्ण कोरं राहणार आणि फक्त त्याच्यात सोयाबीन उगवणार. याचे रिझल्ट मी स्वतः घेतले आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. चांगलं तणनाशक आहे हे डायक्लोसोलम 84% WDG. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही याचा रिझल्ट तेव्हाच मिळेल जेव्हा याचं चांगली फवारणी कराल तुम्ही. जसं हे 12.4 ग्रामची पुडी आहे, तर हे पूर्ण एका एकरात पडल्या पाहिजे. तर याचे तुम्हाला जर 10 पंप करायचे असेल तर 10 पंप करा, 7 पंप करायचे असेल 7 पंप करा. जेवढे काही पंप करायचे तुम्हाला तेवढे करा. पण जवळपास तुम्ही जर 10 पंप करत असाल तर याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल. म्हणजे 10 पंप तुम्ही एका एकरात मारू आले म्हणजे जास्तीत जास्त पाणी आणि जास्तीत जास्त दाट हे फवारणी होणार आणि तुमचं तण तेवढंच आपल्याला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये भेटेल. तेवढंच तण तुमचं कमी उगवणार, कारण की हे पूर्ण लेअर करते. तर प्रत्येक जागेवर हे पडलं पाहिजे. असं नाही आहे की आपण जे साधं फवारणी मारतो ते फक्त पिकाच्या एका पानावर पडलं तर पूर्ण झाड घेऊन घेते. तसं काही नाही आहे. हे पूर्ण आपल्याला जमिनीवर मारायचं आहे. तर तुम्ही नौजल पण चांगलं वापरा, म्हणजे जास्तीत जास्त फवारा आणि जास्तीत जास्त पाणी टाकणारं फवारणीचं नौजल वापरा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्ही मोठ्या पंपांना नका मारू, म्हणजे जे आपलं इंजिनवाला पंप असतं तो नका मारू, बॅटरी पंपानं मारा आणि तुम्ही कट नौजलच वापरा. नाहीतर 2-3 नौजलवाला एक जी दांडी येते ते वाली वापरा, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पाणी मारू शकाल आणि पूर्ण जमीन याच्यामुळे ओलं झाली तर चांगला रिझल्ट त्याचा मिळते. आणि जर का तुम्ही याची फवारणी तुमच्या शेतामध्ये अगदी केलेली असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून बाकी कास्तकारांना पण समजेल की याचा रिझल्ट कसा आहे. तुम्हाला काय अनुभव आला आहे त्याच्यापासून दुसरे कास्तकार शिकेल आणि त्यांच्यापासून तुम्ही शिकाल. म्हणून तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा की तुम्ही हे फवारणी माराल की नाही माराल. आणि अगोदर जर तुम्ही हे फवारणी मारलेली असेल तर तुमच्या शेतामध्ये तण उगवलं की नाही उगवलं, त्यासोबतच तुमचे अनुभव पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्यासोबतच हे फवारणी मारताना पूर्ण जमीन अशी प्लेन असायला हवी. जास्त ढेकलं असले तर थोडंसं त्या ढेकला खालून जे बी आहे ते वरती येऊ शकते आणि ती त्याच्यावर औषधीने पडल्यामुळे तिथे तण उगू शकते. ते थोडंसं लक्षात ठेवायचं तुम्हाला. पण त्यासाठी एक अट आहे की तुमचं तण उगवलेलं नसावं, म्हणजे तुमच्या वावर पूर्ण कोरं असावं, त्याच्यात तणकट नसावं. उगवलेलं तण हे तणनाशक मारत नाही.